आपण 10th मध्ये होतो तेव्हा आपल्याला सिंपल फ्युचर प्लॅन सुद्धा क्लिअर नव्हता. इंजिनियर, डॉक्टर, गव्हर्नमेंट जॉब एवढेच ऑप्शन आपल्याला माहिती होते आणि इन्फॉर्मेशन मिळवायची म्हणजे पुस्तक, टीचर आणि कोणाकडून ऐकलेल्या गोष्टी. पण आज 15 वर्षाचा मुलगा AI, स्टार्टअप, मेंटल हेल्थ, क्रिप्टो, फ्रीलान्सिंग याबद्दल कॉन्फिडेंटली बोलतो. हा डिफरन्स अचानक आलेला नाही. 90s जनरेशन अॅनालॉग वर्ल्ड मध्ये वाढलेली. लिमिटेड चॅनल्स, स्लो इंटरनेट आणि इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी पेशन्स लागायचा. बट झेनझी दे बॉर्न इन डिजिटल वर्ल्ड. स्मार्टफोन त्यांच्या हातात लहानपणीपासून होता. युट्यूब त्यांचा ट्युटर, इंस्टाग्राम त्यांचा सोशल सर्कल आणि गुगल त्यांचा इन्स्टंट ऍडवायझर. दिस इज कॉल्ड डिजिटल चाइल्डहुड. त्यांनी सगळं जग स्क्रीन मधून एक्सपिरियन्स केलं आहे. हा, म्हणून नो डाऊट ही जनरेशन 90s पेक्षा जास्त फास्ट आहे. ते क्विक लर्नर आहेत, न्यू टेक्नॉलॉजी लगेच अडॉप्ट करतात, करिअर चेंज करायला घाबरत नाही आणि ट्रेंड पकडायला त्यांना वेळ लागत नाही. बट स्पीड सोबत डिस्ट्रॅक्शन सुद्धा येते. त्यांचं सगळं जग चालतं अटेन्शन इकॉनॉमीवर. इच ऍप वॉन्ट्स युअर अटेन्शन. शॉर्ट रील्स, क्विक डोपामाइन, फास्ट स्क्रोलिंग. इन्फॉर्मेशन खूप आहे बट इक्वली डिस्ट्रॅक्टेड सुद्धा आहे. ते मल्टीटास्क करू शकतात पण त्यांना लॉंग टर्म कॉन्सन्ट्रेशन कठीण जातं. ते इमोशनली सुद्धा ओपन आहे पण त्यांच्यामध्ये ओव्हर थिंकिंग आणि एन्झायटी खूप जास्त दिसते. सो माझा क्वेश्चन असा नाही कुठली जनरेशन बेटर आहे. क्वेश्चन असा आहे की आपण हा चेंज समजून घेत आहोत का? बिकॉज वेन एन्व्हायरमेंट चेंज, mindset also automatically change. And maybe instead of comparing generation, we should understand them. तुम्हाला काय वाटतं? जे जास्त स्मार्ट आहे की जास्त डिस्ट्रॅक्टेड आहे? कमेंट मध्ये तुमचं ओपिनियन नक्की मला सांगा आणि अशाच डिस्कशन साठी मला फॉलो नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.